नमस्कार, मी पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सोमवारी शिवपिंडावर कोणती गोष्ट अर्पण करायची नाही, यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड गरिबी येते। त्यामुळे तुम्ही चुकूनही या गोष्टी करू नये, टाळाव्या त्या गोष्टी, याविषयीची माहिती सांगणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आज आहे श्रावण महिना। श्रावण महिना म्हणजे 5 ऑगस्टपासून सुरू होत आहे, म्हणजे आजपासूनच। विवाहित महिला असो किंवा कुमारिका असो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे व्रत अगदी भक्तिभावाने केलं जातं। खूप पवित्र महिना म्हणून आपण श्रावण महिन्याला ओळखलं जातं। पूर्ण हा महिना जो आहे ना, श्रावण महिना, तो महादेवांना समर्पित केला जातो। तर मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे। ह्या गोष्टी तुम्ही चुकूनही आज म्हणजे श्रावण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायच्या नाहीत, चुकूनही। तर पहिली गोष्ट आहे तुळस। तसं पूजापाठ करताना तुळशीला खूप महत्त्व आहे। अगदी नैवेद्य जरी असला ना, तर तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही। खूप तुळस शुभ मानली जाते, परंतु शिवपिंडावर तुळस वाहू नये असं म्हणतात। का वाहू नये त्याचे देखील कारण आहे। कारण भगवान शंकराने तुळशीचा जो वर होता ना, जालंधर का हा जो राक्षस होता त्याला ठार मारलं होतं। त्यामुळे शिवपिंडावर तुळस वाहू नये असं म्हणतात। आता दुसरी गोष्ट आहे म्हणजे सिंदूर। बायकांचं अगदी सौभाग्याचं लेणं म्हणतात ते सिंदूर कुंकू, परंतु भगवान शंकरांना तुम्ही चुकूनही ही गोष्ट व्हायची नाही। सौभाग्याच्या अलंकार लक्षणापैकी तुम्ही अत्तर वाहू शकता, अर्पण करू शकता, परंतु कुंकू अजिबात व्हायचं नाही, सिंदूर अजिबात व्हायचा नाही। यामुळे घरामध्ये दरिद्रता येते। आता काय येते, शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करताना चुकूनही तुम्ही काय तेल व्हायचे नाही। तुम्ही कच्चे दूध वगैरे यांनी हे करू शकतात, जलाभिषेक करू शकता, परंतु तुम्ही काय तेल अजिबात व्हायचे नाही। कारण त्याचं आहे की भगवान विष्णू जे आहेत ना, यांच्या मिलनातून ती जन्माला आल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही ही गोष्ट देखील टाळायची। आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे शंखातील पाणी। भगवान शंकरांना शंखातील पाण्याने तुम्ही जलाभिषेक करायचं नाही अजिबात। ही गोष्ट तुम्ही टाळायचं, कारण ही गोष्ट अशुभ मानली जाते। कारण भगवान शंकरांनी काय केलं होतं, शंखचूंड नावाचा जो राक्षस होता, या राक्षसाचा वध केला होता। आणि ह्या राक्षसाची जी निर्मिती होती ना, ती शंखातून झाली होती। त्यामुळे तुम्ही या गोष्टी चुकूनही शिवपिंडावर अर्पण करायच्या नाहीत। करत असला तर हे अजिबात तुम्ही टाळावं। ही गोष्ट तुम्ही अजिबात करू नये, यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप संकट येऊ शकतात। त्यामुळे तुम्ही ही गोष्ट टाळावी। व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर सबस्क्राईब करायला विसरू नका।